नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आपण पाहतो वीकली करंट अफेअर 3 ते 9 मार्च करंट अफेअर दररोज सकाळी 6:30 वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा उपक्रम. मित्रांनो, चालू घडामोडी लक्षात ठेवा. दररोजचे 20 प्रश्न असतात, परंतु आपण पाहतोय आज वीकली करंट अफेअर आणि वीकलीचे फक्त क्वेश्चन आणि आन्सर असतात, जेणेकरून आठवडाभर आपण पूर्ण डिटेल पाहत असतो. ठीक आहे. बघा, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस होता. ठीक आहे. पहिला प्रश्न, बानू मुश्ताक हार्टलँड लघुकथा संग्रह 25च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी यादीत समाविष्ट झालेल्या पहिल्या कोणत्या भाषेतील साहित्यिक ग्रंथ ठरला आहे? तर तो कन्नड भाषेतील ठरलेला आहे. दुसरा प्रश्न, अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी ट्रम्प यांचा टिंबटिंब दशलक्ष डॉलरचा गोल्ड कार्ड व्हिसा ठरवण्यात आला आहे, तर तो 5 दशलक्ष डॉलरचा ठरवण्यात आलेला आहे. कुसुमाग्रज शिरवाडे होणार गाव आहे काय? कवितांचे दुसरं गाव होणार आहे. लक्षात ठेवा, पहिलं गाव आपण पाहिलं गेलं मंगेश पाडगावकरांचं ओबादांडा वेंगुर्ले. ठीक आहे. तिसरं, भारतीय नौदलाने INS गुलदार ही जहाज कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेले आहे. पाचवा प्रश्न, 25 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक मान्यता रेटिंग मध्ये कितवे स्थान पटकवले आहे? तर उत्तर आहे पहिले स्थान पटकवले आहे. जपानमध्ये जन्मदर सलग कितव्या वर्षी निचांकी पातळीवर पोहोचला? तर 9व्या वर्षीच निचांक पातळीवर पोहोचलेला आहे. ठीक आहे. पुढे, टिंबटिंब यांना बनारस लीड फेस्ट पुरस्कार 2025 जिंकला, तर राजकमल झा यांनी जिंकला. नीती आयोगाच्या सीईओचा कार्यकाल 1 वर्षासाठी वाढवण्यात आला, त्यांचे नाव काय आहे? BVR सुब्रमण्यम. फेब्रुवारी 25 मध्ये PM मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे शक्तिकांत दास. बातमीत असलेले मणिकरण तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पुढे, कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 25 जाहीर झाला आहे? आनंदी मी अनंत मी. पुढे, महाराष्ट्र राज्य पंचायत समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर संतोष दानवे यांची निवड झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राहुल कुल यांची निवड झाली आहे. सिडनी क्लासिक 25चा किताब कोणी जिंकला आहे? तर सौरभ घोषाल यांनी जिंकला आहे. अलीकडेच CIFSF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर ठरवण्यात आले? चोल राजपुत्र राजा आदित्य. दिया सलाई हे आत्मचित्र कोणी लिहिले आहे? तर कैलास सत्यार्थी. मित्रांनो, हा पाठ तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे. नीती आयोगाने एम्स नवी दिल्लीच्या कायापालट करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर VK पॉल आहेत. कोणत्या राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू अनिवार्य म्हणून घोषणा केली आहे, सुरू केलं आहे? तर तेलंगणा राज्याने केलेलं आहे. माउंट फॅन्टेन ज्वालामुखीमध्ये अलीकडे कोणत्या मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जित झाला आहे? इथिओपियामध्ये झालेला आहे. अलीकडे फेब्रुवारी महिन्यात भारताचे GST संकलन किती टक्क्यांनी वाढून 1.84 लाख कोटी रुपयावर पोहोचले आहेत? तर लक्षात ठेवा 9.1%. बरोबर आहे. पुढं नेक्स्ट 4 मार्च पाहतोय आपण. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस. काल त्याशीचा प्रश्न होता, भारताने कोणत्या देशाने नवीन बॉर्डर लाईन स्थापित केली आहे? तर बांगलादेशने केली आहे. पुढं, साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 25 कोणत्या देशाने जिंकली? तर आपला देश भारत देशाने जिंकली आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार 25चा कितवा सोहळा होता? 97वा सोहळा होता. नेक्स्ट, जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून टिंबटिंब लॉन्च केले. वन नेशन वन पोर्ट उपक्रम मैत्री ऍप दोन्ही. ठीक आहे. 28 फेब्रुवारी 25 पासून टिंबटिंब जहां खुसरो 25 हा सूफी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. गॅरेन्सी चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले आहे? हिंदी महासागरात आलेले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला? तो 1 मार्च रोजी साजरा केला जातो. नुकताच आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? जय शहा यांना सन्मानित करण्यात आले. डेझर्ट हंट 25 सराव नुकताच कुठे झाला? तर जोधपूरमध्ये झालेला आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी राष्ट्रीय शिखर परिषद 25 कितवी आवृत्ती आहे? तर ती 9वी आवृत्ती आहे. भारत कॉलिंग कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी पार पडली? मुंबईत पार पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नायजर हा पहिला आफ्रिकी देश मुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली, तर अँकोसोरायसिस नावाचा रोग. विश्वविजेता बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस स्पास्की निधन झाले, ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते रशियाचे आहेत. पुढे,
नेक्स्ट क्वेश्चन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तक्रार दाखल झाल्यानंतर कोणत्या राज्य पोलिसांनी पहिला इलेक्ट्रॉनिक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे EFR नोंदवला आहे? तर जम्मू आणि काश्मीरने नोंदवला आहे. सोलार फ्लेअर कर्नलचे पहिले छायाचित्र कोणत्या उपग्रहाने घेतले? आदित्य L1 चे घेतलेले आहे. आर्थिक व्यवहार सचिव टिंबटिंब यांना महसूल सचिव म्हणून अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे, तर अजय सेठ यांना देण्यात आलेला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी युक्रेनसाठी 5,000 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी टिंबटिंब अब्ज पाऊंड करार जाहीर केला आहे, तर उत्तर आहे 1.6 अब्ज. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 1989च्या बॅचचे IDAS अधिकारी 1 मार्च 2025 रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला, तर डॉक्टर मयंक शर्मा. टिंबटिंब सॅटियागो येथे झालेल्या चिली ओपन 25च्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोण जिंकले? भारताच्या ऋत्विक आणि कोलंबियाचा निकोलस, दोघांनी मिळून जिंकलं. भारतात पहिल्यांदाच झालेल्या WTT युवा स्पर्धेत भारताने 24 पैकी किती विजेतेपद जिंकले? तर 22 जिंकलेले आहे. पुढं, केंद्रीय गृह सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पुणे येथे पश्चिम प्रादेशिक परिषदेची कितवी बैठक झाली? तर 27वी बैठक झाली. ओके. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, 5 मार्च पाहतोय, भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले? तर महाराष्ट्रात बांधण्यात आलेलं आहे. रणजी ट्रॉफी 24-25 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर विदर्भाने जिंकलेले आहे. भारतातील पहिले प्राचीन शिलाई जहाज कोणत्या शिपयार्ड सुरू करण्यात आले? ओडी इन्व्हेन्शन शिपयार्ड गोवामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा, मनन कुमार मिश्रा यांनी सलग टिंबटिंब व्यांदा बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष निवड झाली, तर ते 7व्यांदा. पुढे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण 4 मार्च रोजी टिंबटिंब वर्धापन दिन साजरा करत आहे, 175वा. कोणत्या महान व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी 2 मार्च रोजी साजरी करण्यात येते? सरोजिनी नायडू. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या डेनिम ब्रँड लिवाईजने टिंबटिंब यांना जागतिक राजदूत म्हणून नियुक्त केले, तर दिलजीत दोसांझ यांना. 1 मार्च 25 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की टिंबटिंब देशाची अधिकृत भाषा असणार, तर अमेरिकेची आता अधिकृत भाषा इंग्रजी असणार आहे. नेक्स्ट 8वा, 7व्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? मित्रांनो, हे पदसिद्ध पद असतं पंतप्रधान यांचं असतं. पुढे, राष्ट्रीय जलमार्ग जेटी टर्मिनस बांधकाम विनिमय कायदा केव्हाचा आहे? 2025 चा कायदा आहे. हरियाणातील टिंबटिंब येथे देशातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन झाले, गुरुग्राम. मार्च 2025 मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर मयांक शर्मा यांची. कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांना मोफत वीज देण्याची तल्लीकी वंदनम योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर आंध्र प्रदेश राज्याने केलेली आहे. अमेरिकेतील नासाच्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे? ब्लू घोस्ट. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली? तर गुजरात. पुढे, भारतात बुद्धिबळपटू डी गुकेश यांनी जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर 3ऱ्या. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने अवयवदात्यांसाठी राज्य सन्मान जाहीर केला आहे? तर पदुचेरी. कोणत्या देशाच्या झुरोंग रोवरला मंगळावरील प्राचीन सागरी किनाऱ्यांचे पुरावे मिळाले? तर चीनला मिळाले. मार्च 25 मध्ये बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? तर वर्ल्ड बँकेने केला. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? हर्ष दुबे यांना मिळालेला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 25 ची परिषद कोणत्या देशात होणार आहे? स्पेन मध्ये होणार आहे. ठीक आहे. 6 मार्च बघतोय तो प्रश्न होता, यंदाचा ऑस्कर पुरस्कार 25 चा कितवा सोहळा होता? तर 97वा सोहळा होता. भारत आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन कोण करणार आहे? कितवा आहे? तर दुसरं आहे. लक्षात ठेवा, दुसरी आशियाई योगासन स्पर्धा आहे. तोरखम सीमा क्रॉसिंग बस सुरक्षा दलामध्ये गोळीबार झालेले कोणत्या 2 देशांमध्ये तणाव निर्माण झालाय? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान. भारताने कोणत्या देशामध्ये तांबे आणि कोबाल्टच्या उत्खननासाठी 9,000 चौरस किमीचा ब्लॉक सुरक्षित केलाय? तर झांबिया.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर 5वा लागतो. अलीकडे ऋषी कोंडा बीचवरून निळ्या ध्वजाचा दर्जा तात्पुरता कोठे मागे घेण्यात आलाय? विशाखापट्टणम. अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकल महिला स्वयंरोजगार योजना सुरू केली आहे? उत्तराखंड राज्याने सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने AI आधारित प्रोजेक्ट फार्म वायबस कोठे विकसित केला आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य बारामतीमध्ये केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. तर वांतारा लक्षात ठेवायची गोष्ट आहे. पुढे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने तिंबरीमध्ये सहकार्याने 25 मध्ये स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आहे. तर तो नीती आयोगाने केलेला आहे. अलीकडे प्राणी कल्याणासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टला. पुढे नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते? तर अन्न व पाणी पुरवठा मंत्रीपद. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजतो स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? डॉक्टर अरुणा ढेरे. भारतातील पहिला उद्योजकता प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने. PM नरेंद्र मोदी नुकतेच गुजरातमधील तिंबडिंब येथे झालेल्या वंटारा हे जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. तर कुठे केले मित्रांनो? जामनगर येथे केलं. देशातील पहिली रॉबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर नागपूरमध्ये करण्यात आली. 22व्या वर्षी भारतीय ॲथलीट कृष्णा जयशंकरने इंडोर शॉटपुटमध्ये तिंबडी मीटरचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहास असला 16 म्हणजे 16.3 मीटर. लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. भारतातील कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून कंपन्यांना नवरत्न कमी दर्जा दिला? IRFC आणि IRCTC दोघांना. ही 25वी कंपनी आहे, लक्षात ठेवा, आणि ही 26वी कंपनी आहे. कोणत्या देशाचे माजी कसोटीपटू रॉन ड्रॉपर यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर उत्तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. ओके. पुढे जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग 9 ते 12 मार्च दरम्यान खेलो इंडिया हिवाळी, ठीक आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळ 25च्या टप्प्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. असा एक प्रश्न होता, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर आपलं उत्तर आहे तर दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतातील FDI किती अब्ज डॉलर पोहोचला आहे? तर 10.9 अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7 मार्च पाहतोय मित्रांनो आपण. ठीक आहे, ओके. चला, INS भारतीय नौदलाने INS गुलदार ही जहाज कोणत्या राज्याला देण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याला. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 25च्या भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या मंत्र्यांनी केले? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोणत्या राज्याच्या रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली? तर उत्तराखंडच्या रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे? तर आफ्रिका खंडात आहे. जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे आहे? तर कुवेती दिनार आहे. ठीक आहे. उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? यामुंडो ऑर्सी, लक्षात ठेवा. इंडियन एक्सप्रेसने एक्सलन्स इन गव्हर्नन्स पुरस्कार खाली कोणत्या किती श्रेणीमध्ये दिला जातो? तर 16 श्रेणीमध्ये दिला जातो. खाली कोणत्या तमाशा कलावंत वयाच्या 68 वर्षी निधन झाले आहे? तर संध्या माने सोलापूरकर. एक दिवसीय क्रिकेटमधून स्टीव्ह स्मिथ यांनी निवृत्ती घोषणा केली असून ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ऑस्ट्रेलिया देशाचे खेळाडू आहेत. देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी टिंबडिंब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, कोणाची निवड करण्यात आली? अंजू राठी यांची निवड करण्यात आली आहे. 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला? विराट कोहली ठरला आहे. कोणत्या राज्यात पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन केले जाणार आहे? लक्षात ठेवा, सहाय्यक. ठीक आहे, हा एक प्रश्न खूप महत्वाचा होता, जेणेकरून असे प्रश्न पेपरला पडत असतात, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुम्हाला मी क्लिअर सांगतोय की बाबा, आपण जे टॉपिक घेतो दर विकली घेतो ते लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ते कंपल्सरी आपले विकली काय असतात? फक्त क्वेश्चन आन्सर असतात. याचं उत्तर काय? त्रिपुरा. पुढे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? तर 2 एप्रिल पासून. हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकची अलीकडे चाचणी कोणी केली आहे? टाटाने केलेली आहे. फिफाने 26च्या विश्वचषक स्पर्धेत अलीकडे कोणत्या देशावर बंदी घातली आहे?
रशिया, कांगो, पाकिस्तान वरील सर्व देशांवरती. महाराष्ट्र सरकारने मेटाच्या भागीदारीत सुरू केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे? आपले सरकार. IHIM चे अध्यक्ष टिम्बरी यांना व्हायब्रंट इंडिया ग्लोबल समिट 25 मध्ये आतिथ्य आणि तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणात जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर सोब्रोनो बोस. कोणता देश जगात तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश बनला आहे? तर भारत देश बनला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार भारतात किती नदी डॉल्फिन आढळले? 6327. भारताचे 5 वेळा ऑलिम्पियन आणि 10 वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन नेट टीम चेन्नईमध्ये WTT स्टार स्पर्धकासह निवृत्तीची घोषणा केली. तर लक्षात ठेवा, शरद कमल यांनी निवृत्तीची घोषणा केली. S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग 25 मध्ये कोणती बँक अव्वल आहे? एस बँक अव्वल आहे. ठीक आहे, आपण पाहतोय 8 मार्चचे प्रश्न. 8 मार्च हा सर्वांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय वुमन्स डे होता. ठीक आहे. अलीकडे भारताने कोणत्या वर्षामध्ये क्षयरोगापासून मुक्ती म्हणजे लक्षात ठेवले आहे? तर 25. ठीक आहे. भारतातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या टिंबटिंबने आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी इन्शुरिंग हिरोज मोहीम सुरू केली तर फोन पेने केलेली आहे. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 25चे उद्घाटन कोणी केले? मित्रांनो, उत्तर याचं लक्षात ठेवा, चुकून झालं, एक मिनिट. उत्तर याचं भूपेंद्र यादव यांनी केलं. ठीक आहे. तिसरा प्रश्न, कोणती महानगरपालिका ही अर्थसंकल्पात स्वतंत्र हवामान प्रकरण समाविष्ट करणारी पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली? तर अहमदाबाद ठरली. पुढे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रगत सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन केले? तर केरळ राज्याने केले. नेक्स्ट, द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटद्वारे आयोजित जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची टिंबटिंब आवृत्ती नवी दिल्ली येथे सुरू झाली. तर 24वी आवृत्ती. पुढं, भारतातील पहिली AI पॉवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ती गुजरातमध्ये सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आशिया आणि पॅसिफिक मधील 12वा प्रादेशिक 3R सर्क्युलर इकॉनॉमी फोरम कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे? तर जयपूरमध्ये सुरू झाला आहे. हे संपला तो. टिंबटिंब ज्यांनी ऑस्ट्रियाच्या चान्सलर म्हणून शपथ घेतली? तर क्रिस्टन स्टॉकर यांनी शपथ घेतली. स्थापत्यशास्त्राने नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रिझ्कर पारितोषिक 25चा कोणाला प्रदान करण्यात आला? लिऊ जियाकुन. कोणत्या मंत्रालयाने सशक्त पंचायत नेत्री अभियान सुरू केले? तर पंचायत राज मंत्रालयाने केले. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लसचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण बनले? तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अजय भादू बनलेले आहेत. तमाल युद्ध जहाज कोणत्या देशाच्या शिपयार्ड मध्ये बनवण्यात आली? रशियामध्ये बनवण्यात आली. क्रिस्टन स्टॉकर यांनी कोणत्या देशाचे चान्सलर म्हणून शपथ घेतली? तर लक्षात ठेवा, ऑस्ट्रियाचे. कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने कान्स इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट जिंकली आहे? तर P इनियान. लान्सेंटचा या वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालानुसार कधीपर्यंत भारतातील 45 कोटी तरुण अतिलठ्ठपणे ग्रस्त होतील? 2050 पर्यंत. जॉगवार फायटर जेट स्क्वॉड्रन मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट कोण बनली? तनुष्का सिंग बनलेल्या आहेत. 3 मार्च रोजी PM मोदी यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या कितव्या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले? तर 7व्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेले आहे. ठीक आहे. किती बैठक होती मित्रांनो? 7वी बैठक होती. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण प्रत्येक प्रश्न आपल्याला तेवढ्याच ताकदीचा असतो, लक्षात ठेवा. पुढे, अलीकडे केंद्र सरकारने केदारनाथ आणि हेमकुंड साहिबसाठी रोपवे प्रकल्प किती किंमत देणे मंजूर केली आहे? तर 7,000 कोटी. ठीक आहे. आणि कालचा प्रश्न होता, अचंत शरद कमल यांना नुकतीच निवृत्ती जाहीर झाली, ते कोणत्या खेळाशी संबंधित? तर टेबल टेनिसशी संबंधित आहे. मित्रो, सर्व प्रश्न घेतले आपल्याला. प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे. उद्या आपण सोमवार, लक्षात ठेवा, सोमवारचे आपण रेग्युलर लेक्चर घेतो, जो प्रत्येक प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा ठरतो. ठीक आहे. आज इथेच थांबू. उद्या आपण याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.